हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे फिश फ्राय. मासे हे आपल्या शरीराच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. नैसर्गिकरित्या मिळणारे खनिजे, प्रथिने, विटॅमिन डी, ई यांचा आपल्या हाडांच्या विकासासाठी खूप फायदेशीर असतात. तर सर्वप्रथम मासे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद ॲड करायची. नंतर तिखट, लाल मिरची पावडर, तुम्हाला हवे असल्यास गरम मसाला, हे सर्व यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर ही लसूण, आले आणि लसूण याची पेस्ट आहे. लसूण, आलं, कोथिंबीर याची पेस्ट बनवली आहे. ती मी इथे सर्व माशांचे पीस कट केलेत त्यांना लावून कोटिंग करून घेत आहे. त्यानंतर हे आहेत 1 चमचा तांदळाचे पीठ आणि 1 चमचा बेसन पीठ. हे तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असल्यास तुम्ही टाकू शकता किंवा बेसन पीठ, रवा, काही जण असे रवा पण ॲड करतात. बट मी तांदळाचे पीठ, बेसन हे ॲड केले आहे. आता हे सर्व माशांना व्यवस्थित लावून घ्यायचे, चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे तवा गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल गरम करण्यास ठेवले आहे. आता हे सर्व पीस एक एक करून मी या तेलामध्ये ठेवून तळून घेत आहे. व्यवस्थित दोन्ही बाजूला आलटून पलटून मासे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत. माशांमध्ये अमायनो ॲसिड्स, प्रोबायोटिक्स असतात जे आपल्या पचनसंस्थेसाठी, डायजेशनसाठी हेल्पफुल असतात. तसेच यामध्ये विटॅमिन डी, विटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट रिच फूड इज फिश. तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस असे खनिजे जे नैसर्गिकरित्या आपल्याला माशांमधून मिळतात. त्यामुळे आपले बोन्स, हाडे मजबूत होतात, स्ट्रॉंग होतात आणि आपल्याला एनर्जी मिळते. तसेच मासे खाल्ल्याने माझे पप्पा सांगतात सर्दी जाते. सो मला लहानपणापासूनच मासे खायला खूप आवडतात. पहा, आता मी दोन्ही साईडनी मासे व्यवस्थित तळून घेत आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी, खूप छान लागतात. फिश फ्राय, क्रिस्पी आउटसाइड, सॉफ्ट इनसाइड. बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट, मऊ असे फिश फ्राय मासे. हा रोहू मासा आहे. तसे माशांमध्ये पापलेट, सुरमई, बांगडा असे वेगवेगळे प्रकार असतात. तर पहा, आपली फिश फ्राय रेडी आहे. या सर्वांनी खायला. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. थँक्यू. Keep supporting. Please like, share and subscribe. Stay healthy. Eat healthy.